नमस्कार मित्रांनो, उद्या म्हणजे 29 तारखेला जाहिराती झळकणार आहेत आणि लगेचच प्रेफरन्स द्यायलासुद्धा सुरुवात होणार आहे. पण प्रेफरन्स कसे द्यायचे हे माहिती असल्याशिवाय पुढे जाणं धोक्याचं होऊ शकतं. म्हणून आज आपण प्रेफरन्स कसे द्यायचे हे पाहणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण जसं मी सांगितलं प्रेफरन्स कसे द्यायचे हे पाहणार आहोत. तर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ते म्हणजे यापुढे जी जिल्हा बदली आहे ती होणार नाही. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये असाल तिथेच तुम्हाला तुमचं लाईफ टाईम तिथे काढायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जिल्हा निवडताना काळजीपूर्वक शक्यतो आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. ठीक आहे. आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रेफरन्स पहिले कोणाला द्यायचे आहेत, तर ज्या झेडपीच्या स्कूल्स आहेत त्यांना पहिलं प्रेफरन्स, त्यानंतर दुसरं प्रेफरन्स जे महानगरपालिका असतात, महानगरपालिका. तर या ज्या महानगरपालिका आहेत ते शक्यतो शहरी ठिकाणी असणार आहेत, बरोबर. तर महानगरपालिकांना निवड देताना पहिले आपण विचार करायचे की आपल्याला शहरात स्थलांतर करायचे की नाही. जर तुम्हाला शहरात राहायला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही महापालिकांना प्रेफरन्स देऊ शकता. त्या खालोखाल जे नगरपरिषदा आहेत, ठीक आहे, तर नगरपरिषदांनासुद्धा तुम्ही खालोखाल प्रेफरन्स देऊ शकता, नगरपरिषद. आणि त्यानंतर जे विदाऊट इंटरव्ह्यूवाल्या ज्या खाजगी संस्था आहेत तिथे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं आहे. विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत, प्रायव्हेट स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांना तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. ठीक आहे. जसं इथेमध्ये रयत शिक्षण संस्था आहे, त्याच्यानंतर स्वामी. तर या अशा काही संस्था आहेत जिथे विदाऊट इंटरव्ह्यू सिलेक्शन होतं, तर तिथे तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. म्हणजे तुम्हाला कसं जायचं आहे, झेडपी, सर्वात पहिले झेडपी हे पहिलं प्रेफरन्स द्यायचं आहे. त्याच्यानंतर महानगरपालिका इथे प्रेफरन्स देऊ शकता तुम्ही. त्यानंतर नगरपरिषदांचे जे शाळा असतात तिथे प्रेफरन्स देऊ शकता. नंतर मग खाजगी संस्था, असं तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं आहे. आणि शक्यतो तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट अगोदर निवडायचं आहे. आणि नंतर आपला डिस्ट्रिक्ट झाला त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर जवळपासचे जे जिल्हे असतील, जवळपास असणारे जिल्हे, ठीक आहे, इथे तुम्हाला नंतर प्रेफरन्स द्यायचं आहे आणि याच ऑर्डरमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. झेडपी, महानगरपालिका, नगरपरिषद आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूट विदाऊट इंटरव्ह्यूवाल्या ज्या शाळा आहेत तिथे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं आहे. ठीक आहे. हे थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा प्रेफरन्स देतील तेव्हा. आता उद्या जेव्हा तुम्हाला प्रेफरन्स देण्याचं जेव्हा तारीख येईल, जेव्हा नोटीस येईल, तेव्हा तुम्ही काय कराल, सर्वात अगोदर जे पण तुमचे प्रेफरन्सेस आहेत ते आधी डाउनलोड करून घ्या. काय म्हणालो मी, पहिले प्रेफरन्स डाउनलोड करून घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. प्रेफरन्स डाउनलोड करून घ्या, त्याची प्रिंटआउट काढा. प्रिंटआउट काढल्यानंतर तुम्हाला वरती मी जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्यानुसार तुम्ही क्रमवारी करा. ठीक आहे. 1, 2, 3, 4 असे प्रेफरन्स तुम्ही आधी पेन्सिलने त्या प्रिंटआउटवरती द्या. ठीक आहे. आणि त्यानंतरच तुम्ही ॲक्च्युअल प्रेफरन्स द्यायला सुरुवात करा. आणि हे प्रेफरन्स देताना तुम्ही जेव्हा तुमच्या प्रिंटआउटवरती जेव्हा तुम्ही प्रेफरन्स द्याल पेन्सिलने, तेव्हा कोणासोबत डिस्कस कराल, तर तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत तुम्ही डिस्कस करा. ठीक आहे. फॅमिली मेंबर्स म्हणजे तुमचे आईवडील किंवा आजी आजोबा असू शकतात, भाऊ बहीण असू शकतात. ठीक आहे. किंवा तुमचं लग्न झालं असेल तर तुमचे जे जोडीदार आहेत त्यांच्याशी आधी डिस्कस करून घ्या. प्रेफरन्स देताना आधी यांच्याशी तुम्हाला डिस्कस करायचं आहे आणि त्यानंतर पेन्सिलने प्रेफरन्स द्या आणि त्यानंतर ॲक्च्युअल पवित्र पोर्टलवरती प्रेफरन्स द्यायचं आहे. तर तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत आधी डिस्कस करा, त्यानंतर प्रिंटआउटवरती पेन्सिलने अशा प्रकारे क्रमवारी द्या आणि त्यानंतर ॲक्च्युअल पवित्र पोर्टलवरती तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं आहे. आणि प्रेफरन्स आल्यानंतर 2-3 दिवसातच आपण हे काम पूर्ण करायचं आहे. का? कारण जेवढ्या जलद गतीने प्रेफरन्सची ही जी प्रोसेस आहे ती होईल, तेवढ्याच जलद गतीने आपल्याला निकाल मिळेल. कारण आपल्याला माहिती आहे की सर्वात मोठं जे संकट पुढे येऊ घातलेलं आहे ते कोणतं आहे, तर आचारसंहिता. आचारसंहिता लागायच्या अगोदर निवड यादी लागली पाहिजे. त्याच्यामुळे जेवढं लवकरात लवकर होईल, आपल्याकडून कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये. आयुक्त कार्यालयातून आपल्याला जी पण एक कालावधी मिळेल त्या कालावधीतच आपल्याला प्रोसेस करायचं आहे. अजिबात मुदत वाढ घ्यायची नाही आहे आपल्याला. त्याच्यामुळे जर आठवडा दिला तर त्या आठवड्याभरातच आपल्याला प्रेफरन्स द्यायचे.
ठीक आहे मित्रांनो, तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तसेच तुमचे शिक्षक होऊ पाहणारे जे मित्र आहेत त्यांच्यासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात जे पण अपडेट्स असेल ते तुम्हाला त्वरित तात्काळ मिळतील. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्ससहित. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.